तर नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण SAP अर्थातच सिस्टीम ॲप्लिकेशन प्रॉडक्ट इन डेटा प्रोसेसिंग म्हणजे काय याबद्दल सविस्तर माहिती बघूया। SAP हे एक ERP प्रॉडक्ट आहे। ERP अर्थातच कॉम्प्लेक्स डेटा मेक इट सिंपल हा एक त्याचा गुणधर्म आहे। त्याप्रमाणे SAP ही आपल्या कस्टमरसाठी हाऊ दे मेक इट सिंपल याबद्दल नेहमी हे प्रॉडक्ट फेमस आहे आणि हे जागतिक दर्जाचं प्रॉडक्ट आहे व भरपूर MNCमध्ये याचे जॉब अवेलेबल आहे। जर तुम्ही फ्रेशर असाल तरीही भरपूर कंपन्या SAPवर जॉब देतात। MNC जसं की तुम्ही ऑफ कॅम्पस थ्रू किंवा ऑन कॅम्पस थ्रू एखाद्या कंपनीमध्ये सिलेक्ट झाल्यानंतर ते फ्रेशरला SAPमध्ये जॉब देतात व तेथेही चांगली जॉबची संधी आहे, पॅकेजही चांगले आहे। तर आज ह्या व्हिडिओमध्ये आपण त्याची सविस्तर माहिती घेऊया। तर चला। तर मित्रांनो, SAP अर्थातच सिस्टीम ॲप्लिकेशन प्रॉडक्ट हे एक जागतिक स्तरावर वापरले जाणारे ERP अर्थातच एंटरप्राइज रिसोर्स प्लॅनिंग सॉफ्टवेअर आहे। विविध मॉड्यूल्सद्वारे जसे की टेक्निकल मॉड्यूल आणि फंक्शनल मॉड्यूल असे त्याचे दोन भाग पडतात। तर टेक्निकल मॉड्यूलमध्ये आपण बघितलं तर ABAP आणि बेसिस हे दोन भाग पडतात। ABAP अर्थातच जिथे की तुम्हाला डेव्हलपमेंटची संधी मिळते। जर तुम्ही डेव्हलपमेंट कोडिंग याबद्दल आवडीचे असाल तर तुम्ही हे मॉड्यूल निवडू शकता। याच्यामध्ये जसं की न्यू डेव्हलपमेंट तुम्हाला बनवावं लागेल किंवा एक्झिस्टिंग काही अपडेट असेल तर त्यामध्ये ते करावं लागेल। तर सेकंड टेक्निकल मॉड्यूल असेल तर ते आहे बेसिस मॉड्यूल। तर बेसिस मॉड्यूलमध्ये जनरली सिस्टीम ॲडमिनिस्ट्रेशनचा पार्ट असतो। यामध्ये तुम्ही सिस्टीमचं अपग्रेड किंवा नवीन सिस्टीम इन्स्टॉलेशन किंवा मायग्रेशन हे करू शकता। जसं की सध्या ECC हे आहे व आता S/4HANA आलेलं आहे। तर त्यामध्ये तुम्हाला सिस्टीम अपग्रेड मायग्रेशनसाठी भरपूर जॉब अवेलेबल आहे। जर तुम्ही यामध्ये पारंगत असाल तर तुम्हाला हे जॉब नक्की भेटतील। आणि बाकीचे जे फंक्शनल्स मॉड्यूल आहे, फंक्शनल मॉड्यूल जसे की FI, MM, SD, HCM हे काही फंक्शनल मॉड्यूल आहे जिथे की तुम्हाला तुमच्या आवडीनुसार जर हे मॉड्यूलमध्ये तुम्ही पारंगत असाल तर तुम्हाला नक्कीच जॉब भेटू शकतो। तसेही जगभरात मित्रांनो SAPचा वापर वाढत आहे। 2024मध्ये तर भारतात SAP S/4HANA च्या स्वीकृत दरात 35% वाढ झालेली आहे मित्रांनो। तर जॉब कोणते भेटू शकतात यामध्ये मित्रांनो, तर SAP कन्सल्टंट और SAP इंजिनियर और लीड कन्सल्टंट और विश्लेषक किंवा प्रकल्प व्यवस्थापक किंवा ट्रेनर अशा विविध भूमिका उपलब्ध आहेत मित्रांनो। तर SAP कन्सल्टंटचं सरासरी वार्षिक पेमेंट हे 7 लाखापर्यंत आहे मित्रांनो व अनुभवी जसं की एक्सपिरियन्स पर्सनला 20 ते 35 लाखापर्यंत पॅकेज मिळते मित्रांनो। तर मित्रांनो, SAP करिअर का करावे, तर तुम्हाला एक लॉंग टर्म जॉब स्टॅबिलिटी आहे, इथे स्थिरता आहे, जागतिक मागणी आहे, पेमेंटही चांगले आहे। 6 ते 7 लाख पर ॲन्युम हा एक मिनिमम एखादा SAP कन्सल्टंटचा पेमेंट आहे। तसेही तुमचा एक्सपिरियन्स वाढल्यानंतर तुम्हाला 20 ते 35 लाखापर्यंतही पेमेंट भेटू शकते। आणि तुम्हाला ग्लोबल संधी उपलब्ध आहे याच्यामध्ये, जसं की युरोप, ब्रिटन, US मध्येही तुम्हाला जॉबची संधी आहे। आणि हे एक फ्युचर प्रूफ टेक्नॉलॉजी आहे, जसे की S/4HANA पुढे आता आलेलंच आहे किंवा क्लाउडवर किंवा AI आणि राईज विथ SAP ज्याच्यामध्ये क्लाउड व तुम्हाला AI किंवा BTP हे सर्व समाविष्ट आहे। तर मित्रांनो, SAP करिअर निवडताना तुम्हालाही कोणत्या मॉडेल किंवा कोणत्या प्रकारचा रोल आवडतो नक्की कॉमेंट करून कळवा व तसेच तुम्हाला SAP अभ्यासक्रमासाठी काही हेल्प, प्लेसमेंट आधारित अनुभवावर काही इनपुट हवे असल्यास तुम्ही नक्की प्रश्न विचारा। सो आय विल हेल्प हिअर। सो थँक्स फॉर वॉचिंग द व्हिडिओ। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।